इट्स मी सानिका डोळस अँड वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. आणि मी सध्या आहे ट्रेनमध्ये. बाहेरचा निसर्ग तुम्ही बघतच असता, त्यावरून तुम्हाला कळलं असेल की मी चालली आहे आपल्या लाडक्या कोकणात. सो 6 ते 7 तासाचा प्रवास होता. सो सगळे ढाराडूर पंढरपूर झाले होते मला दिसत असेल. त्यानंतर थोड्याच वेळात आम्ही पोचलो रत्नागिरी रेल्वे स्टेशनला. त्यानंतर आम्हाला जायचं होतं चालत घरी, कारण की घर अगदी जवळ आहे स्टेशनच्या. सो आम्ही गप्पा मारत मारत मस्तपैकी घरी जात होतो. आणि आमच्या बॅग्स त्या ऑलरेडी ऑटोमधून पुढे गेलेल्या आहेत, पण आम्हाला ऑटोची काहीच फॅसिलिटी नाही. आम्हाला शिस्तीमध्ये चालत यायला सांगितलेलं. त्यानंतर आम्ही पोचलो घरी. त्याच्यानंतर रिअल केओस बिगिन झाला आणि कस्तुरीने ओढली आहेत अवनीची केस. त्याच्यानंतर आजीने आम्हाला मस्त आंबे कापून दिलेले, ते आम्ही मस्तपैकी खाल्ले. त्यानंतर आम्ही आजूबाजूचा परिसर बघत होतो. तिथे आम्ही बघितलं की तिकडे चिकूचं झाड आहे. सो आम्ही शोधत होतो की कुठे चिकू नक्की. सो आम्हाला दिसला, चिकू दिसलेला आहे. त्यानंतर आम्ही बघत होतो केळी. त्यानंतर मी एक गोष्ट बघितली, जे की होतं डबल जास्वंदाचं फूल, जे मी पहिलं कधीच बघितलं नाही आहे. दिस इज माय फर्स्ट टाईम. त्यानंतर मी बघितला फणस. त्यानंतर ह्यांचा योगा सेशन चालू होता, मध्येच काही कळत नाही मला यांचं. त्यानंतर आजीने कापला होता तो फणस आणि आम्ही तो मस्त खाल्ला. त्यानंतर 2-3 तास झोपून आम्ही रेडी झालो फॉर ॲब्सल्युटली नथिंग. त्याच्यानंतर आम्ही 10-12 फोटो काढले, रील्स बनवल्या, ही हू केलं, मजा केली. त्यानंतर आम्ही जेवलो पोट भरून. त्याच्यानंतर आम्ही खेळत होतो बॅडमिंटन. हे आमचं रिच्युअल आहे. आता तुम्हाला थोडा अंधार दिसत असेल, पण तरी पण तुम्हाला व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे, कारण की तो मी बनवत आहे. आता आम्ही खेळत होतो पत्ते, आम्ही खेळत होतो मेंढीकोट. त्याच्यानंतर मला हे सांगायचं होतं की आम्ही आज रेस्ट केलं आहे, कारण आम्ही आज कुठेच फिरायला नाही गेलो. आम्ही उद्या जाणार आहोत फिरायला. सो उद्या भेटूया. बाय.